कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आणि त्यावरून विरोधक आक्रमक झालेत. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महाराष्ट्रामध्ये लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार उखडून टाकले. संविधानाची हत्या केली म्हणून त्यांना पद्मभूषण दिलं असेल तर त्याचा निषेध करतो. संजय राऊतांची कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावर टीका. काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतायत. काहींच्या काळामध्ये कोणाला पद्मश्री मिळालं याबद्दल मी बोलणार नाही. कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतरच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. कोणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी कामं करत नाही. मी देशासाठी काम करतो, यापुढेही करणार. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर भगतसिंग कोश्यारींची प्रतिक्रिया. भगतसिंग कोश्यारी विकृत माणूस. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. संविधानाची पायमल्ली आणि शाहू फुलेंचा अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला. हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. भगतसिंग कोश्यारींचा सन्मान योग्यच. वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया. बाबासाहेबांबद्दल कोश्यारींचा अभ्यास मोठा असंही वक्तव्य. संजय राऊतांना खोटं बोला पण रेटून बोला असा पुरस्कार दिला पाहिजे. पुरस्कारासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करणार. मंत्री गिरीश महाजनांची राऊतांवर खोचक टीका. भगतसिंग कोश्यारी यांच्या योग्यतेनुसार त्यांना पुरस्कार प्राप्त झालाय. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. एखाद्याला पुरस्कार मिळाल्यानंतर त्यावर टीका करणं योग्य नाही असंही वक्तव्य. आज 77वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा झालाय. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. कर्तव्यपथावर भव्य सोहळा. एकता, विविधता आणि प्रगती यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना. पंतप्रधान मोदींकडून कर्तव्यपथावरील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला अभिवादन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित. दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ध्वजवंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची उपस्थिती. युरोपियन युनियनचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन. जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे देशाची वेगानं वाटचाल सुरू. महाराष्ट्रालाही सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दिल्लीमधील कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाची छाप. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर महाराष्ट्रामधील गणेशोत्सवाचं दर्शन. चित्ररथावर अष्टविनायकाच्या प्रतिकृतीसह ढोल ताशे आणि लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती. राजस्थानच्या चित्ररथामधून बिकानेरच्या सुवर्णकलेच्या प्रदर्शनासह पारंपरिक संस्कृतीचा संदेश. मध्य प्रदेशच्या चित्ररथामधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन. अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुभांशु शुक्ला यांचा सन्मान. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये हवाई दलाकडून कर्तव्यपथाच्या अवकाशामध्ये चित्रधारक प्रात्यक्षिकं. वज्रांग फॉर्मेशनमध्ये राफेल विमानांनी सलामी दिली. अर्जुन फॉर्मेशनमध्ये C-295 विमानांची उड्डाणं तर दुचाकीवरील प्रात्यक्षिकांनी वेधलं लक्ष. कर्तव्यपथावर तिन्ही सैन्य दलाच्या चित्ररथांचं संचलन. ऑपरेशन सिंदूरमधील यशाबद्दल विशेष आदरांजली. परेडमध्ये ड्रोन शक्ती आणि आधुनिक शस्त्रास्त्रांसोबतच महिला सैनिकांचा मोठा सहभाग. वाघा अटारी बॉर्डरवर बीटिंग दी रिट्रीटचा दिमागदार सोहळा. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. देशभक्तीनं प्रेरित झालेल्या जवानांकडून डोळ्यांचं पारणं फिरणाऱ्या कवायती सादर. मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यामधील 75 अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर. 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक. देशातील 982 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मार्चमध्ये 3000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू. पुण्यासह कोकण मंडळाच्याही घरांची लॉटरी काढली जाणार. फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार. बोर्डाच्या परीक्षेमध्ये कॉपी होऊच देऊ नका. उच्च न्यायालयाच्या राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला सूचना. महापालिकेच्या कामगार विभागाने रिक्त पदं भरण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेमध्ये 38 कामगार पदांची भरती होणार. देवनार कत्तलखान्यासाठी अर्ज मागवले. सरळ सेवेनं भरती प्रक्रिया राबवली जाणार. मुंबई अग्निशमन दलाच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक ठरणाऱ्या वाहनाचं मनपाकडून अनावरण. 1936 मध्ये निर्मित ऐतिहासिक टर्न टेबल शिडीचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण. हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून AC लोकल सेवा सुरू. दिवसभरात हार्बर मार्गावर AC लोकलच्या 14 फेऱ्या चालवल्या जाणार. वाघोली इथल्या सातव शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये सिनेस्टाईल मारहाण. तरीही मारहाण बघणाऱ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी. मात्र शाळेमधील शिक्षकांचे पालकांचे याकडे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. प्रजासत्ताक दिनी बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद. भाजप नेते गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय यांचा संताप. नेत्यांच्या संतापानंतर उद्यान नागरिकांसाठी खुलं. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी नेमण्यात आलेल्या खर्गे समितीचा पुढे काय झालं? अंजनी दमाने यांचा ट्विट करत सवाल.